लक्षात येतं की आपले परिणाम सुधारायला चान्स आहे। आणि जर सारखं आपण काय करू लागलो, हा चांगला आहे, हा वाईट आहे, हे बरं आहे, हे नको, असं नेयार्थ परिणाम करू लागलो तर तिथं अशांती झाली। म्हणून प्रयोग कसा करायचा प्रतिक्रमणाचा, की सुनेने आज स्वयंपाकच केला, आपण सगळं केलं आणि परत संकलेश करू लागलो, कसली भेटली कुणास ठाऊक। तर ते संकलेश करण्याच्या ऐवजी 108 वेळा नमोकार मंत्र प्रायश्चित्त म्हणून म्हणायचं। आणि बघा खरोखरच असा इतका चांगला प्रयोग होतो की तिच्याविषयी कलुष्टा केली, तिला लाज वाटते आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणते सासूबाई राहू दे, सगळं मी करते, तुम्ही काहीच करू नका। आणि अशा घटना घडलेल्या आहेत। कारण एकांचा मुलगा मुद्दाम अष्टमी चतुर्दशीला रात्री जेवायचं, त्रास द्यायचा, असं करायचा, धर्माचं नाव काढू द्यायचं आणि त्यांना ही कला समजली प्रतिक्रमणाची। आणि समजल्यानंतर त्यांनी काय केला, तो तसा केला की नाही, तिकडे आपण जाप करायचं, त्याला काहीच म्हणायचं नाही, परिणाम पण आपले बिघडून घ्यायचे नाही। आणि असं करता करता इतकी सुधारणा झाली की तो फॉरेनला निघालेला होता, तो म्हणतो आता मी फॉरेनला पण जाणार नाही, मला तुझं पटलं। म्हणजे असे काही त्यांचे भाव व्यक्त करते, शब्द वेगळे असतील, म्हणजे त्याची इतकी परिणती झाली की एकदा इथं सुद्धा येऊन गेला, धर्म ऐकून गेला आणि त्याच्यामध्ये बदल झाला। म्हणजे जो कधी इकडे यायला सुद्धा तयार नाही धर्माकडे, त्याच्यामध्ये इतका आमूलाग्र बदल झाला। म्हणजे कुणाच्यात बदल करायचा असतो, पहिल्यांदा आपल्या